येस, वेलकम ऑल ऑफ यू टू दी रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. आपण ह्या ऑनलाईन बुक क्लबमध्ये सध्या आपण बघतो आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड रिटन बाय डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं छानसं पुस्तक आपण घेतलं आहे. आणि बऱ्यापैकी जे कन्सिस्टंट आहे त्यांना माहिती असेल की 15 चॅप्टर आतापर्यंत आपण कम्प्लीट केले आहे. आणि आज आपण सुरू करतो आहोत 16वा चॅप्टर. तर अधिकीचं न बोलता डायरेक्ट सुरू करतो. फक्त ब्रीफमध्ये एवढंच आहे की ह्या बुक क्लबमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक वाचायला घेत असतो, इंटरप्रिट करायला घेत असतो, आपण इंटरप्रिट करतो. त्यानंतर बाकी सुद्धा इथे बरेच दिग्गज आहेत, ते सुद्धा त्यांचं एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर करतात. त्यांचा अनुभव, त्यांचे ऍड ऑन्स याच्यामध्ये शेअर करतात. त्यामुळे तो टॉपिक आपल्याला खूप छान कळतो आणि त्याचा उपयोग आपल्याला निर्णय क्षमता आपल्या रोजच्या वाढवण्यासाठी, चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी होतो. ओके, तर आजचा तसा छानसा चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे युअर सबकॉन्शियस माइंड अँड हार्मोनियस ह्युमन रिलेशनशिप. म्हणजे काय की आपल्या एक सेकंड, आपल्या याचं मराठी टायटल पण वाचून दाखवतो म्हणजे पटकन कळेल. तुमचे अचेतन मन आणि सुसंवादी मानवी संबंध. म्हणजे इथे मानवी संबंधाबद्दल ते बोलता आहेत. हार्मोनियस म्हणजे खूप छान पद्धतीचे आपल्याला ह्युमन रिलेशनशिप जर डेव्हलप करायचे असेल, सगळ्यांशी चांगलं रिलेशन डेव्हलप करायचं असेल, हेल्दी रिलेशन्स तयार करायचे असेल, तर त्यासाठीचा हा चॅप्टर त्यांनी दिलेला आहे. तर याच्यात बरेच मुद्दे आहेत, त्यामुळे एक एक मुद्द्यामध्ये तर हळूहळू मी एक्सप्लेन करेल. तर मुद्दा स्किप होऊ नये म्हणून मी स्टार्टिंग पासूनच सुरुवात करतोय. म्हणजे डायरेक्टली पूर्ण ओव्हरऑल न देता एक एक मुद्द्याबद्दल आपण बोलूया. तर त्यांनी असं म्हटलंय, तुम्ही लोकांविषयी काय विचार करतात तेच लोक तुमच्याशी, तसंच लोक तुमच्याशी वागतात. तुमचा सबकॉन्शियस माइंड सतत तुमचे बिलीफ रिफ्लेक्ट करतो. रिलेशनशिप हे बाहेर तयार होत नाहीत, ते आत तयार होतात. इथे त्यांचं सिंपल स्पष्ट मत आहे, जे रोंडा बर्न यांचं मत होतं तेच आहे, की आपण स्वतः आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की कोणाविषयी काय मत आपलं असावं किंवा कुठला सिनेरिओ क्रिएट होणार आहे, हे सबकॉन्शियस माइंडने आधीच आपल्या मनाला सांगितलेलं असतं. ओके, आपण किती जरी काही म्हटलं की नाही नाही, आपण कशाला आपला स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू किंवा निगेटिव्ह सिनेरिओ तयार करू, पण तसं होत नाही. आपल्या दिवसामध्ये 60,000 ते 75,000 विचार वेगवेगळे आपल्या मनातनं बाहेर निघत असतात. हे सगळ्यांनाच कंट्रोल करणं अवघड असतं. आणि जे विचार आपल्याला खूप जास्त प्रभावाने जाणवतात, ते आपण आपल्या मनामध्ये साठवत असतो किंवा आपल्या मनामध्ये पर्क्युलेट होत असतात. मग हे दोन प्रकारचे मन आहे, कॉन्शियस आणि एक सबकॉन्शियस. तर सबकॉन्शियस मनाबद्दल मी एखाद्याला सांगितलं की मला या माणसाचा त्रासच होतोय किंवा हा माणूस आहे म्हणजे हा काहीतरी गडबड करणारच. आता मी सांगितलंय त्याच्या विरुद्धच करणार. म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला तो व्यक्ती कसा वागेल किंवा तो व्यक्ती काय चुका करू शकतो किंवा तो व्यक्ती कसा भडकू शकतो, हे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आधीच सांगून दिलेलं असतं. आणि मग आपण तो पुढचा कसाही वागण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मनाने जे काही समजूत घेतली असेल, तर आपण त्या क्ल्यूज शोधत असतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल, काही व्यक्तींशी आपलं ज्यांच्याशी जुळत नाही. ओके, तर आपल्याला आपण थोडं जरी बोलायला लागलो तर तो विषय म्हणजे इव्हन तुम्ही घरातल्या पती पत्नीचं जरी बघितलं, तर आपल्याला आपण खूप ठरवतो की आता मला भांडायचंच नाहीये. ओके, अँड आय एम नॉट गोइंग टू फाईट विथ हर. ओके, म्हणजे एक जवळचं उदाहरण सांगतो, किंवा आय एम नॉट गोइंग टू फाईट विथ माय फ्रेंड. असं जरी तुम्ही म्हटलं तरी असा काहीतरी मुद्दा निघतो, लगेच मोठं भांडण होऊन जातं. आणि आपण म्हणतो अरे माझा तर विचारच नव्हता भांडायचा, उगाच वेळ गेला, असं आपण म्हणत असतो. तर मग इथे त्यांनी सांगितलं की आपण सबकॉन्शियस माइंडने त्या व्यक्तीबद्दल एक प्रतिमा ठेवलेली असते. ती त्यांनी तयार करून ठेवलेली असते की हा व्यक्ती म्हणजे असाच आहे आणि आपल्या याच्याबरोबर काही जुळणारच नाही. तर आपण लोकांविषयी जसा विचार करतो त्याच पद्धतीने लोक आपल्याशी वागत असतात. म्हणजे इथे इनडायरेक्टली असंही म्हणायचं की सबकॉन्शियस माइंड गिव्स द क्ल्यू, ओके, इन द इन्व्हायरमेंट टू बिहेव दॅट पर्टिक्युलर पर्सनॅलिटी इन दॅट वे टुवर्ड्स अस. म्हणजे तुम्ही असंही बघितलं असेल, काही व्यक्ती अरे माझ्याबरोबरच हा असा का वागतो, तिरसट माझ्याशीच का वागतो, दुसऱ्यांशी बरोबर चांगला वागतो, पण माझ्याशीच तिरसट का वागतो. तर इथे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात कुठेतरी आपलीच काय चूक चूक आहे की आपणच त्याचा एक साचा तयार करून टाकलेला आहे. जसं आजच एक उदाहरण आहे की मी एक 2015 साली एक माझं एक कार्ड छापण्यासाठी एका ठिकाणी गेलो होतो आणि ते कार्ड छापल्यानंतर त्या व्यक्तीशी मी बोललो. तो व्यक्ती आणि म्हणजे ते प्रिंटर जे होते ते खूप छान बोलले माझ्याशी आणि सगळं छान झालं. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो आणि नंतर 2022-23ला जेव्हा मी आलो आणि माझा जेव्हा स्टार्टअप सुरू केला, तर त्या व्यक्तीला मी परत भेटलो. त्या व्यक्तीला परत भेटल्यानंतर काय झालं, माझ्या मनात तर आधीच होतं की हा खूप छान हेल्पफुल आहे आणि मी त्यात गेलो आणि त्या दिवशी नेमका तो खूप बिझी होता, काय होता, पण तो काय खूप छान पद्धतीने बोलला नाही.
आणि मला खटकलं, म्हटलं अरे हा असा का बोलतोय. आणि आदित्य झालं म्हटलं आता हे गेले 5-6 वर्षामध्ये असं झालं असेल, खूप त्याला खूप ग्रो झालं असेल आणि त्यामुळे आता तो खूप ऍटिट्यूड झाला असेल आणि अहंकार झाला असेल. आणि मग मला खूप राग आला त्याचा आणि मग मी घरी निघून आलो. म्हटलं नाही, मला याला ऑर्डर द्यायची नाही, आय विल गिव्ह टू अदर. आल्यानंतर मग मी थोडा शांत विचार केला आणि नंतर म्हटलं नाही, वी आर एंटर इन टू द बिझनेस आणि या बिझनेसमध्ये आपल्याला फेअर डील क्रॅक करता आल्या पाहिजे. आपल्याला सगळ्यांशी चांगल्या रीतीने करता आलं पाहिजे. असंही होऊ शकतं ना की तो व्यक्ती त्या आज बिझी असेल, ओके, किंवा काहीतरी झालं असेल, किंवा आपण एवढ्या वर्षानंतर गेल्यानंतर काही वेळेस ट्रस्ट इश्यू असतो की बाबा हा पुढचा एवढ्या चौकशा करतोय, म्हटलं मग तो ऑर्डर देईल का नाही. तर मग ह्या सगळ्या अनालिसिस गोष्टी केल्यानंतर मी थोडं शांत झालो आणि मग असं मी म्हटलं की नाही, हा व्यक्ती 2015ला माझ्याशी जसा वागला होता तसाच आता सुद्धा वागेल, तर मी परत एकदा त्याच्याकडे जाऊन बघेल. तर मी काय केलं, रश अवर्सला जायच्या ऐवजी मी शांत वेळेस दुपारी 3 ते 4च्या दरम्यान गेलो. तेव्हा मला माहिती होतं गर्दी कमी असते आणि या सगळ्या गोष्टी मी तिथे गेलो. आणि टू माय सरप्राईज तो इतका छान, म्हणजे त्याने मला सांगितलं सर तुम्ही बसा, बोलूया, आम्ही चहा मागू का. आणि म्हटलं अरे काल तर तुम्ही असं वेगळं बोलत होते, आज काय. नाही म्हणे काल गडबडीतच एवढा होतो म्हणे, मला बोलताच आलं नाही आणि माझं बाकीच्या काही गोष्टी झाल्या होत्या त्यामुळे मला नाही बोलता आलं. पण बोला म्हणे काय. आणि मग ते सगळं झालं, मन मोकळ्या गप्पा झाल्या आणि मग पुढची ऑर्डर आजपर्यंत सुद्धा आम्ही त्याला देतो. द थिंग इज दॅट की तुम्ही समजा असं ऍब्सॉर्ब करून घेतलं की नाही पुढचा वाईटच आहे. म्हणजे इथे पुढे आलेलं आहे वाक्य, डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की तुम्ही दुसऱ्याच्या बाजूने पण विचार करायला हवा, की एखादा व्यक्ती समजा असा वागतोय किंवा रागवलाय आपल्यावर, तर त्याच्या बाजूने पण आपण एकदा विचार करायला हवा, हा असा का वागतोय. ओके, आणि हे थोडं अवघड आहे. जसे 1-2 प्रसंग बरेच झालेले आहेत किंवा मी सांगू शकतो अजून, की एखादी समजा नॉन टीचिंग फॅकल्टी आहे आपल्याकडे आणि म्हणजे कारकून आहे किंवा पिऊन आहे किंवा हेल्पर आहे. ओके, ते लोक पर्टिक्युलरली एका साच्यामध्ये काम करत असतात आणि आपलं आपलं व्हिजन मोठं असल्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने इन्स्ट्रक्ट करत असतो आणि आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर आपण एकदम जोरात त्यांच्यावर रागवतो. ओके, रागवल्यानंतर ते खूप धसका घेतात आणि ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात, पण आपली जी पोज एवढी असते की ते दे कांट एक्सप्लेन अस की ते तसे का वागले. आणि मग काही दिवसानंतर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा विचार करतो अरे हा, की असा असा सिनेरिओ झाला होता म्हणून तो व्यक्ती असा वागला. ओके, आणि मग आपल्याला फेल होतं. जसं काल परवाचाच किस्सा असा होता की मी अक्षरशः रागवलो की म्हटलं हे द प्रोटोकॉल इज की अशा अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे, मग तुम्ही असं का केलं, आणि ते पण मला न विचारता असं का केलं. आणि नंतर मग मला तो सिनेरिओ कळला की अरे बापरे, की हे असं काय एक असा सिनेरिओ होता की अशा गोष्टी झाल्यामुळे त्या व्यक्तीने तसं केलं. आणि रात्री मला फेल्ड झालं, म्हटलं नाही मी उगाच रागवलो म्हटलं आणि उगाच चांगल्या जे काम करतात त्यांच्यावर रागवलं. मग मी त्यांना मेसेज केला की म्हटलं आय एम रिअली सॉरी आय स्कोर्ड ऑन यू विदाउट नोविंग द फॅक्ट. ओके, आणि लगेच त्या व्यक्तीचा मेसेज आला की नो प्रॉब्लेम सर, इट्स हॅपन. ओके, आणि मग त्या गोष्टी लगेच हे झाल्या. म्हणजे इथे मी काय केलं की मी माफी पण का लवकर मागितली, कारण निगेटिव्हिटी कुठल्याच तुमच्या मनात ठेवायची नाही ना, का पुढच्या व्यक्तीच्याही मनात ठेवायची. तर काही गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं असतं. आपला जो काही रिॲक्शन टाइम आहे तो खूप कमी करणं हे पण खूप गरजेचं असतं. तर यातलं पहिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांविषयी काय विचार करता. मग काही गोष्टी प्रसंग घडतात त्यामुळे तो परमनंट ठेवू नका. काही वेळेस होतील काही विषय, तुमचे खटके उडतील, त्याचा अर्थ तो व्यक्ती तसाच आहे असा खटका, असं काही तुम्ही त्यांच्या गोष्टी ठेवू नका. नाही तर काय होतं, तो एकदा आपण त्याला एखाद्या मूर्तीत उतरवलं की हा असाच वागतो, तर मग आपण वी आर गिव्हिंग इंडिकेशन थ्रू अवर सबकॉन्शियस माइंड की गिव्ह मी बिहेवियर लाईक दॅट, असं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात. पुढे ते म्हणतात की तुम्ही जे देतात तेच परत मिळते. तुम्ही क्रिटिसिझम करतात लोक सॉरी तुम्ही क्रिटिसिझम करता, लोक तुमची क्रिटिसिझम करतील. तुम्ही अप्रिशिएशन करता, तुम्हाला अप्रिशिएशन मिळते. तर याच्यामध्ये ना तुम्हाला आधी रोंडाबन यांनी पण तेच सांगितलं की आपण जे पेराल ते उगवेल. ओके, मग तुम्ही काय पेरताय, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये पण काय पेरताय हे खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी जर तुम्ही ऑफिस पॉलिटिक्स असेल किंवा तुमचं घर असेल किंवा अजून कोणाशी तुम्हाला रिलेशन चांगले करायचे असेल, तर त्यासाठी आपलं जे पहिलं पुस्तक वाचलं होतं आपण, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, रिटन बाय डेल कार्नेगी, त्याच्यात ते पहिलंच सांगतात की तुम्ही दुसऱ्याला क्रिटिसाइज करू नका, कंडेम करू नका. ओके, तर जर तुम्ही दुसऱ्याला क्रिटिसाइज कंडेम करता तर तो पण आपल्याला क्रिटिसाइज कंडेम करेल. ओके, आणि तर सिंपल गोष्ट की मी दुसऱ्याला सारखं क्रिटिसाइज करतोय, ओके, तर पुढचा पण आपल्याला क्रिटिसाइजच करणार आहे, तो काय आपला सत्कार करणार नाही. जरी तो तुम्ही त्याला पेमेंट देत असाल, जरी तो तुमच्या हाताखाली असेल तरी पण तो मनातून तरी तुम्हाला क्रिटिसाइज करेल.
ओके, की तो तोंडावरून बोलणार नाही, पण ही विल स्टार्ट क्रिटिसायझिंग. मग त्याच्यावेळी दुसरे पण उपाय आहे, आपण ते नक्की वापरू शकतो. आणि ते काय काय उपाय, ते 21 प्रिन्सिपल डेल कार्नेगी यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलंय. पुढे काही असेल तर चर्चासत्रामध्ये आपण ते बोलू. तुम्ही अप्रिशिएट करतात तेव्हा लोक सुद्धा तुम्हाला अप्रिशिएट करतील. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की अप्रिशिएशन पण झालं पाहिजे आणि ते इझिली झालं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण काय होतं, इव्हन घरी सुद्धा माझ्याकडनं पण बऱ्याच वेळेस असं होतं, की समजा वाईफने, मिसेसने समजा जेवण केलंय आणि ते कधी चांगलं नाही झालं, तर पहिल्या घासालाच लगेच मी बोलायचो, की पहिल्या घासालाच, की हे अजिबात भाजी चांगली झालेली नाहीये किंवा तुला करता नाही आली असं तसं. आणि जर एखादं म्हणजे जेव्हा चांगलं होतं तेव्हा मग मस्त जेव्हा 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 ते सांगायचंच विसरतो की चांगली झाली, मग त्याच्यानुसार लगेच तिकडून आवाज येतो, आज बहुतेक भाजी चांगली झालेली आहे म्हणून काही आवाज येत नाहीये. द थिंग इज दॅट की वी शुड अप्रिशिएट. कारण पुढचा ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्यालाही कुठेतरी तीच अपेक्षा असते, की सगळ्याच ठिकाणी पैसा हवा असतो, तर एक अप्रिशिएशन, की मी खूप काहीतरी केलंय, अप्रिशिएट केलं, आणि त्याला खूप जास्त वेळ नाही लागत. पण ही वी शुड, म्हणजे ही ही हॅबिट व्हायला हवी आपल्याला. इतकं सोपं नाहीये. तर ती हॅबिट झाली, तुम्ही पण त्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. त्याच्यानंतर एक हे सांगितलंय की डेली हेडलाईन मेड हिम सिक. आता हा पुढचा टायटल डेल कार्नेगी, सॉरी, डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की तुम्ही एक तर न्यूजपेपरच वाचू नका, ओके, किंवा तुम्ही टीव्ही बघू नका. पण याच्यामध्ये खास करून ते असं म्हणतात की टीव्ही मध्ये पण आहे ना, काही चॅनल्स आहेत की जे फक्त हिंसकच आहेत किंवा जास्त अश्लील आहेत किंवा जास्त क्राईम सांगतात, जसं क्राईम रिपोर्ट आहे, क्राईम डायरी आहे. तुम्ही ज्या पद्धतीच्या इनपुट्स तुमच्या तुमच्या डोळ्यांमध्ये, समजा तुमच्या इन्व्हायरमेंटमधून तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत येतात, त्या गोष्टी तुम्हाला दिसतील. त्याच प्रकारचं इन्व्हायरमेंट तुमच्या समोर लागू होईल. म्हणजे जसं टीव्हीवर तुम्ही क्राईम रिपोर्ट बघता, आधी इनिशियली मी क्युरियस होतो की क्राईम रिपोर्ट बघताना, किंवा जेव्हा इनिशियल स्टेजमध्ये मला आय वॉज सरप्राईज की अशा पण गोष्टी घडू शकतात, असंही होऊ शकतो. तुम्ही काही वेळेस बघितल्या अशा, पण मला नंतर कळलं की हा, अरे हा पॅटर्न सारखा तोच तोच होतोय. आणि त्यानंतर मी लॉंग बॅक, म्हणजे जवळ 10-12 वर्षापूर्वीच ते पाहणं सोडलं, की मला कळलं की तो तो त्यांचा त्यांना काही लोक काय करतात न चुकता. आवाज येतोय का प्लीज? आवाज येतोय? हा. काही लोक, येस, न चुकता क्राईम रिपोर्ट बघतात. ओके, त्यांना ते आवड निर्माण झालेली की हा, आता काय होईल, तसं काय होईल, किंवा क्राईम वेब सिरीज पण असतात ते बघतात. त्याबरोबर ते डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की काही लोक आहे ना, की वृत्तपत्र पण असे असतात की जे हिंसकच असतात. तसे वृत्तपत्र बघतात, किंवा इव्हन सकाळ जरी असेल एखादा आपला. ऍक्च्युली मला मध्ये एक फोन आला होता, त्यामुळे थोडं हे झालं. ठीक आहे, हरकत नाही. आता येईल बहुतेक आवाज तुम्हाला, नाही आला तर मला परत सांगा. हा. तर बऱ्याच वेळेस न्यूजपेपर पण आपण असे वाचतो ना, की त्याच्यामध्ये क्राईम कुठे झालेला आहे. इव्हन सकाळ समूहाशी पण मी बोलताना सांगितलं होतं की सकाळ म्हणजे प्रत्येक पेपर छान असतो, त्याच्यामध्ये सकाळ पेपर मला मी बऱ्यापैकी वाचतो, कारण त्याच्यामध्ये मला जास्त हिंसक बातम्या नाही दिसत, जे काही मेन पॉइंट्स आहेत ते दिसतात. पण काही पेपर असे आहेत की ते असं वाटतं, अरे हे कुठले पेपर आहेत, त्याच्यामध्ये सगळे न्यूज पेपर, इथे खून झाला, इथे मारामारी झाली, असं तसं तसं, या सगळ्या गोष्टी दिसतात. तर मी सकाळ संपादकांशी पण बोललो होतो, की म्हटलं तुमचा पेपर एक असा आहे की मला वाचावासा वाटतो आणि महत्वाच्या गोष्टी पटकन भेटतात, समजतात. तर इथे तुम्ही जर निगेटिव्ह गोष्टी वाचत असाल, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की एक माणूस रोज क्राईम, वॉर, निगेटिव्हिटी या गोष्टी बघायचा, आणि त्यामुळे त्याच्या मनात फिअर आणि अँगर वाढले. तो सस्पिशियस झाला, म्हणजे सस्पिशियस म्हणजे तो नेहमी सगळ्यांवर संशय घ्यायला लागला, अरे असं नसेल का, असं होत असेल का. ओके, किंवा मग घरामध्ये पण तो इन्सिक्युअर झाला, आणि मग खूप जास्त विचार करायचा की असंच होईल का, आणि सारखी भीती त्यात वाटायची. त्यामुळे रिलेशनशिप खराब झाले. म्हणजे एखादा व्यक्ती आहे घरातला, खूप छान पद्धतीने वागतोय, पण आपण त्याच्यावर संशय घेतोय, तर मग पुढचंही ते रिलेशनशिपचं ट्रस्ट काय होतं, हे होतं, ब्रेक होतं. ओके, आणि मग मनात नसलं तरी ते काही गोष्टी असतात तशा सुरू होऊन जातात. ओके. तर मग त्या गोष्टी व्हायला नको, त्यामुळे तो ट्रस्ट इश्यू ब्रेक करायला नको असेल, तर ह्या मुळात ह्या ज्या चुकीच्या गोष्टी मनात येतात त्याच कुठेतरी थांबल्या पाहिजे, त्याचा सोर्स बघितला पाहिजे.
ओके. मी अजिबात म्हणत नाही अलर्ट राहू नका. वी शुड बी अलर्ट. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलंय की आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. ही गोष्ट एक वेगळी आहे. पण अननेसेसरीली जेव्हा आपण ह्या गोष्टी कुठून तरी आपल्याला इनपुट्स मिळतात आणि त्या इनपुटमुळे आपण इकडे रिफ्लेक्ट होतोय आणि तुमचा संसार जर त्याच्यामुळे खराब होतोय तर दॅट इज रॉंग थिंग, असं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात. सो तुमचं सबकॉन्शियस माइंड ला एकही फिल्टर नाहीये. तुम्ही जे कॉन्शियस माइंड मधून द्याल ते ऍक्सेप्ट करणार आहे. तो सगळं ते ऍब्सॉर्ब करतो. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मेंटल डायट कंट्रोल करा. जे वाचता पाहता ते निवडा. म्हणजे आता एक शब्द त्यांनी वापरलाय, मेंटल डायट. जसं आपलं शरीराचं डायट असतं तसं मेंटल डायट पण तुम्ही हे करा. जसं मध्ये मी एखादा, आठवत नाही मला, पण करोना काळामध्ये मी मनशक्ती केंद्रातर्फेच एक सेशन्स बघितलं होतं. डॉक्टर, सॉरी, मित्र आहेत माझे, निखिल महाडेश्वर. त्यांनी सांगितलं होतं की अ, तुम्ही तुमच्या मोबाईलला ते अल्गोरिदम असतात. आता बऱ्यापैकी हा शब्द सगळ्यांना माहिती असेल की आपण जे रील्स बघतो त्या पद्धतीच्या रील्स तुम्हाला मिळतात. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नोटिफिकेशन कसे बंद करायचे. ओके. काही वेळेस कसं व्हायचं की मी म्हणजे न्यूजपेपरचे ऍप असतात ना, तर तेव्हा सारखं काही झालं की लगेच न्यूजपेपरचा काही न्यूज आले की लगेच ते पॉपअप व्हायचं. आणि त्यामुळे आपण आपल्या कामात असलो तरी लगेच तिकडे लक्ष द्यायचं, अरे हा काहीतरी न्यूज आली, काहीतरी न्यूज आली ना, मग वाचायचो. मग मी ते पहिले पॉपअप बंद केलं, नोटिफिकेशन्स बंद केले. काही चॅनल्स होते त्याला अनसबस्क्राईब केलं. आणि त्यानंतर मग तो कॉन्टेंट क्लिअर व्हायला लागला की मला काय हवंय. आणि त्यानंतर त्या पीएचडी करता करताच मला असं जाणवलं की अरे, ह्या जगात खूप काही चांगल्या गोष्टी चालू आहे. जर तुम्ही फेसबुक फीड बघितलं किंवा युट्यूबच्या काही गोष्टी बघितल्या तर बाकी म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज आहेत, नको ते व्हिडिओज आहेत. पण मग मी म्हटलं अरे हे, मग त्यामुळे मी माझं फेसबुक लिटरली 2 वर्ष बंद होतं. मी फक्त एक शेअर करतोय, तुम्हाला प्रत्येकाच्या पद्धतीने अर्थ घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या, म्हणजे मी आय एम जस्ट वॉन्ट यू टू बी कॉन्शियस. तर मग ते 2 वर्ष फेसबुक बंद होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा मला वाटलं की आता मी रीडर्स सुरू करतोय, ते सुरू केलं. पण मध्ये मला मित्राने सांगितलं किंवा माझे मित्र होते ते सांगितलं की असे पण काही लोक आहेत, खूप खूप छान आहेत, ते खूप छान काय म्हणतात त्याला, फीड त्यांचं टाकतात, खूप चांगल्या गोष्टी त्यात टाकतात. वी नीड टू सर्च इट. मग मी असे काही चॅनल शोधले की ज्याच्यामध्ये मला खूप छान गोष्टी ऐकायला मिळतात. इव्हन सकाळी पण मी जेव्हा स्विमिंगला जातो, स्विमिंगला जाताना ऐकत ऐकत जातो. आज पु ल देशपांडेंना ऐकलं, त्याच्यानंतर एक तारा मोडक म्हणून मॅडम होत्या, त्यांना ऐकलं. तर खूप छान गोष्टी आहेत, पण त्यातून मला सबस्क्राईब करावं लागतात. मग इथे हा जो शब्द वापरलाय ना, मेंटल डाएट कंट्रोल करा, तर तो डाएट आपल्याला पहिले सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे तुम्ही युट्यूबला असेल, फेसबुकला असेल, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्या गोष्टी मार्क करून ठेवा किंवा सेव्ह लेटर, वॉच लेटर, असं काही गोष्टी तुम्ही करून ठेवा. आणि जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला, कारण आपल्याला दिवसभरामध्ये 1 तास तरी स्वतःसाठी आपल्याला काढायचं आहे, त्या 1 तासामध्ये आपल्याला त्या गोष्टी ऐकता आल्या पाहिजे. इव्हन माझे एक सहकारी आहेत, तर ते त्यांना संगीताचं खूप छान ज्ञान आहे. तर ते अजूनही मला ते कळलं नाही. मी अजूनही अट्रॅक्ट करतो की कोणीतरी मला सांगावं की कुठल्या वेळेत कुठलं संगीत ऐकावं. तर त्या मित्राकडे इतकं छान आहे की त्याच्याकडे गेला तर प्रत्येक म्हणजे सकाळचं संगीत वेगळं, दुपारचं वेगळं, रात्रीचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं, तो तो त्या म्युझिक्स लावत असतो आणि त्याच्याकडे गेलं की एकदम छान वाटतं. तर त्यांनी ते फीडच असं करून ठेवलं की ते वातावरणच प्रसन्न आहे. तर हे फीड आपल्याला शोधावं लागतं. तर ते तुम्ही शोधायला सुरुवात करा की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्यानुसार तुम्ही फीड कंट्रोल करू शकता. अ, त्यानंतर पुढचं त्यांनी सांगितलं की इनर कॉन्ट्राडिक्शन. इनर कॉन्ट्राडिक्शन मध्ये सांगितलं की एक मुलगी होती, ती एका ठिकाणी काम करत होती आणि काम करताना तिचं कुठल्याही मुलीबरोबर जमत नव्हतं. मग आणि तिचं असं म्हणणं होतं की आय हेट वुमेन बट आय लाईक मेन. मग तिने आधीपासून टेंडन्सी तिची मनामध्ये अशीच झाली होती की माझं मुलींबरोबर जमतच नाही, बायांबरोबर जमतच नाही. ओके. मग तिचे ते खटकेच उडायचे. ती कुठेही कामाला गेली की ते स्त्रियांबरोबर, भगिनींबरोबर तिचं जुळायचंच नाही, पण पुरुषांबरोबर तिचं इझिली ती फ्रिक्वेन्सी जुळायची. मग ती नेहमी तसंच सांगायची सगळ्यांना की आय एम मोर कम्फर्टेबल विथ द मेन. म्हणजे काम करण्यासाठी पॉझिटिव्हली अर्थ घेतला तर. पण मग नंतर काय झालं की त्याच कंपनीमध्ये जी ओनर होती तीच लेडीज होती. ओके. तीच वुमेन होती आणि मग जसे खटके उडाले, मग त्यानंतर तिने वाचलं की अरे, इथे तर त्या मॅडम बरोबरच होत्या, मग मीच का त्यांचा हेट करते अननेसेसरीली. मग तिने ती सगळी हिस्ट्री काढली तिची, ती तिचे 6-7 वर्षाची. ती म्हणली अरे, मी आधीपासून असंच विचार करत आली की माझं यांच्याबरोबर जुळूच शकत नाही आणि जुळत नाही, त्यामुळे मी अननेसेसरीली इकडे थोडा हेट करते. मग
ह्या गोष्टी आपण वारंवार मनाला सांगत असतो, तर ह्या गोष्टी सांगणं आपल्याला टाळायला पाहिजे. इतका सोपा अर्थ त्याच्यामध्ये सांगितलाय. मग ते कुठल्याही बाबतीत होईल. म्हणजे आता हे जसं मी मेन वुमेन बद्दल सांगितलं, काही जण म्हणतात की नाही बाबा मी या पद्धतीने काम करू शकत नाही. किंवा किंवा काही असं म्हणत असतात की मला ही सर्टन गोष्ट जमतच नाही. मग त्याच गोष्टी तुम्ही सारख्या सारख्या स्वतःला सांगत असतात. जसं न्यू टेक्नॉलॉजी बद्दल जर आयटी क्षेत्रातल्या लोकांशी जर तुम्ही बोललात, तर आयटी क्षेत्रातील लोक दर 5 वर्षांनी अपडेट व्हावं लागतं. आता 5 वर्ष पण खूप झाले. इव्हन 1-2 वर्षात त्यांना अपडेट व्हावं लागतं. तर ते ओपन माइंडेड असतं. जर तुम्ही बघितलं ना, तर ते नवीन काहीतरी येईल आणि मी शिकेल आणि मी अपडेट करेल असं सजग असतं. तेच जर एखादा तुम्ही वेगळा एखादा गव्हर्नमेंट अधिकारी बघितला, तर त्याला काही नवीन जर सांगितलं, जसं आता टीईटी आलंय, क्रॅक करा किंवा हे करा, तर ह्या लोकांना टेन्शन येतं. की अरे बापरे, आता परत अपडेट व्हावं लागेल. ओके. मग इथे त्यांनी वर्षानुवर्ष भावना अशीच बाळगली ना, की चला मी क्रॅक झालंय माझी एक्झाम. मी आता गव्हर्नमेंट झालोय. आता माझी लाईफ खूप सुखात आहे. आता आय एम नॉट गोइंग टू चेंज. आता मला काही चॅलेंज नाही. आता मी एन्जॉय करणार. तेच जर तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितलं, की त्यांना माहिती की मला अपडेट व्हायचंय. म्हणजे हे सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. त्यामुळे यांना अपडेट व्हायला असं काही त्रास नाही होत, की लगेच ते अपडेट होतात. पण ज्यांनी आधीच मनाला सांगून ठेवलं, की अरे हा माझं झालंय आणि मध्येच एखादा असा छोटासा बॉम्ब फुटला, तर ते एकदम टेन्शनमध्ये येऊन जातात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे न्यूज पण आहे, पण आता त्या डिटेल काही मी बोलत नाही. हिज इनर स्पीच हेल्ड बॅक प्रमोशन. दुसरं त्यांनी प्रमोशनचं उदाहरण सांगितलं, की तो इतका छान एम्प्लॉय होता, सगळ्यांमध्ये बेस्ट होता, त्याचा एक्सपिरियन्सही जास्त होता आणि त्यालाच प्रमोशन भेटणं गरजेचं होतं आणि त्यालाच प्रमोशन भेटणार होतं. पण तो सारखा म्हणायचा, की माझा बॉस मला काही आवडत नाही आणि हा काही मला प्रमोशन देणार नाही. मग सारखं तेच, की हा बॉस काही खडूसच आहे, तो काय मला प्रमोशन देतो आणि तो इमॅजिन आणि काही जणांना माहिती असतं मला प्रमोशन भेटणार आहे. पण ते मुद्दामून असं काय मला कुठे भेटणार आहे असं तसं. पण मग ते निगेटिव्ह बोलत असतात. मग कुठेतरी सबकॉन्शियस माइंड ते धरून घेतं. ओके, की हा हे आपल्याला भेटणारच नाहीये. मग त्यामुळे ना म्हणजे इट्स असं तुम्ही ऐकलंही असेल, की योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणं किंवा आपण तिथं प्रेझेन्स राहणं याला पण एक थोडंसं ताकद लागते तुमच्या सबकॉन्शियस माइंडची. आणि मला माहिती आहे मला प्रमोशन भेटणार आहे, पण मी नेमकं त्याच वेळेस मध्ये तिथे नव्हतो किंवा माझ्याकडनं काहीतरी चूक झाली किंवा त्यांचा मूड ऑफ असताना मी तिथे गेलो, तेवढ्यात कोणीतरी वेगळा एम्प्लॉई आला आणि असं झालं की माझं प्रमोशन नाही झालं. द थिंग इज दॅट की हे सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. तर तुम्ही पहिले इमॅजिन करा की हे तुम्हालाच भेटणार आहे. निगेटिव्ह बोलणं सोडा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बॉस विषयी निगेटिव्ह बोलताय, तर तो बॉस पण तुमच्याविषयी निगेटिव्हच विचार करेल. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा की तुम्हाला प्रमोशन देणार आहे आणि खरंच मी छान पद्धतीने काम करतोय आणि सगळं जुळून येणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंड कन्व्हिन्स करू शकला, तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातील. अ, तुमचा इनर स्पीच बदला तर लाईफ बदलते. इनर स्पीच बदला म्हणजे आपण स्वतःशीच बोलत असतो ना, तर स्वतःशीच आपण खूप छान पद्धतीने पॉझिटिव्हली बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेस माणसं बोलत असतात, पण ते खरंच बोलत असतात का? तर आपल्याला माहिती आहे की आपण आता बोलतोय, पण मनामध्ये बाकीचे विचार चालू असतात. इव्हन सहकार्याशी बोलताना पण आपण बोलतोय, पण मनामध्ये वेगळ्या फिलिंग्स आहेत, वेगळ्या गोष्टी चालू आहे. तर तसं करताना तुम्हाला लक्षात घ्यायचं की जरी या गोष्टी चालू असतील तर त्या पॉझिटिव्हली चालू असल्या पाहिजे की नाही मी आता पुढच्याशी बोलतोय पण आय एम गोइंग टू क्रॅक दिस डील आणि हे खूप छान घडणार आहे. ओके, असं सारखं सारखं तुम्हाला बोलायचंय, त्या पद्धतीने बोलायचंय, तरच त्या गोष्टी घडतील. आणि नाहीतर मग आपण बोलतोय पण मनामध्ये कॉन्ट्राडिक्टरी, जसं आधी सांगितलंय ना, की तुमचा विचार आणि कृती हे दोन्ही जुळल्या पाहिजे. विचार काय आहे की मला ही डील क्रॅक करावी आणि कृती काय मी त्यासाठीच ती कृती करतोय. नाही तर मी कृती ती करतोय आणि विचार मागे. तर हे त्याच्यामध्ये जुळत नाही आणि नाही जुळल्यामुळे ती डील क्रॅक होत नाही. ओके, तर मग ती एक गोष्ट तुम्ही सांगितली ती लक्षात ठेवा. पुढे असं म्हणतात की बिकमिंग इमोशनली मॅच्युअर्ड. परिस्थिती त्यांचं म्हणणं आहे की इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे परिस्थितीवर कंट्रोल, रिॲक्शन नाही रिस्पॉन्स. म्हणजे बऱ्याच वेळेस ना आपण खूप जोरात रिॲक्शन देऊन टाकतो एखाद्या गोष्टीला, की एखादी नाही आवडली तर पटकन काहीतरी बॅड वर्ड्स बोलून टाकतो किंवा "हे नाही बाबा, आय एम टोटली डिसॅग्री विथ यू" असं काहीतरी म्हणतो. तर त्यामुळे काय होतं की पुढचा पण एवढ्याच जोरात त्या रिॲक्शन्स देतो. मग याच्याऐवजी आपण काही वेगळ्या टेक्निक्स जर काढल्या, की आपण असं नाही, आपण असं करूया का? आपण हा शब्द जर तुम्ही तिथे रिप्लेस केला मीच्या ऐवजी किंवा मला आवडत नाही म्हणायच्या आपल्या ह्या स्टार्टअपला किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपण ज्या गोष्टी करतोय याच्यामध्ये जर आपण या पद्धतीचा निर्णय घेतला तर तो आपल्या ऑफिससाठी किंवा आपल्या स्टार्टअपसाठी धोकादायक ठरेल. त्याच्यावेळी आपण असा पण विचार करून पाहूया का? असं सूचक विधान केलं तर पुढच्यालाही राग येत नाही आणि तुमचा जो हेतू आहे तो पण साध्य होतो.
कारण मुळात तुमचंही इच्छा असते की चांगलं व्हावं, पुढच्याची इच्छा असते चांगले व्हावं. मग हा जो इगो प्रॉब्लेम असतो सांगण्याचा आणि कम्युनिकेशनचा, तो जर आपण थोडा जास्त सुधारला तर बऱ्यापैकी त्या गोष्टी सुरळीत चालू शकतात. मॅच्युअर्ड व्यक्ती ही शांत राहते, समजून घेते आणि इगो इगो बाजूला ठेवते. हा इगो खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे अ, म्हणजे बऱ्याच भांडणंही त्याच्यामुळे होतात, काही कारण नसतं. दोघं ओढाताण करत असतात. जसं आहे, लहानपणीची एक गोष्ट माहिती असेल तुम्हाला, दोन एडके म्हणजे दोन शेळ्या धरा किंवा दोन एडके समजलं तुम्हाला. तर ते एकच फक्त ते जागा असते जाण्यासाठी. तर एक एका एका बाजूने येतो, दुसरा एडका एका बाजूने येतो आणि दोघं एका जागीच थांबून राहतात का? कारण त्याला वाटतं तू मागे जा, याला वाटतं तू मागे जा, पण दोघी काही मागे जात नाही. तेवढ्यात पूर येतो आणि दोघं पाण्यात पडतात. त्याच्या एकाने जर माघार घेतली असते हा पुढे जाऊ शकला असता. तर द थिंग इज दॅट की सगळीकडे इगो महत्वाचा नाहीये. बऱ्याच वेळेस आपण इगो मुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रियून होत असतात. तर इगो पण आपण थोडा मागे ठेवता आला पाहिजे. काही ठिकाणी आपण माघार घेतली पाहिजे आणि नंतर त्या व्यक्तीला इनडायरेक्टली सांगायला पाहिजे की अरे ह्या गोष्टी अशा पण आपल्याला करता आल्या असतात. ओके, कारण प्रत्येक ठिकाणी जिंकलंच पाहिजे असं नाहीये. काही ठिकाणी आपण आपला मेन उद्देश साध्य करण्यासाठी एक स्टेप मागे आलं तरी चालू शकतं. इमॅच्युअर्ड व्यक्ती लगेच राग व्यक्त करते, ब्लेम करते, तसेच कंट्रोल हरवते. तुम्ही असे बरेच जण बघितले असाल की एकदम आउट ऑफ कंट्रोल होऊन जातात. ओके, एकदम म्हणजे ते त्यांना माहिती असतं ते चुकतायत, की आता एवढं आउट ऑफ कंट्रोल व्हायला नाही पाहिजे, पण ते दे कांट कंट्रोल देमसेल्फ. आणि मग ते मारामारापर्यंत जातं किंवा पीसी फोडण्यापर्यंत जातं. घर असेल तर घरी रिमोट फोडण्यापर्यंत जातं, लॅपटॉप फोडण्यापर्यंत जातं, मोबाईल फोडण्यापर्यंत जातं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हे इमॅच्युअर्ड व्यक्तींचे लक्षण आहेत. आणि हे आपण डॉक्टर जोसेफ मर्फी आपल्याला काय सांगतात की आपण वी शुड अवेअर की अरे ह्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड मधूनच होत आहेत आणि ह्या होऊ शकतात आउट ऑफ कंट्रोल झाल्याने. तर आपण त्या कंट्रोल कशा करू शकतो? तर आपण स्वतःलाच इगो बाजूला ठेवणं, थोडं समजून घेणं, रिॲक्शन टाइमला डिले करणं, की पुढे मला बोलला लगेच नाही, पेक्षा थोडं कंट्रोल करायचं. चला मी 100 पर्यंत म्हणून घेतो मनामध्ये, नंतर मी रिॲक्ट करतो. तर जेव्हा तुम्ही असं थोडं डिले करतात ना, तर पुढचा जो काही रिॲक्शन मिळतो ना तुम्हाला, खूप म्हणजे तुमचं जे माइंड आहे तुम्हाला छान पद्धतीने सांगतं, अरे आपण असंही या पद्धतीने सांगू शकतो. तर हे पण तुम्ही करून बघा. तुमचं रिॲक्शन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे असं सारखं सारखं तुम्ही त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय मिनिंग ऑफ लव्ह. मर्फीच्या मते, डॉक्टर मर्फींच्या मते, लव्ह म्हणजे गुडविल, रिस्पेक्ट, पीस अँड अंडरस्टँडिंग. प्रेमाचा अर्थ त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला पुढच्याच चांगलं व्हावं ही इच्छा असते. त्याचबरोबर त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असतो, आदर असतो. त्याचबरोबर शांतता. एक मिनिट. ओके. आवाज कट होतोय का? आता बघ आवाज येतोय का तसा? त्याचबरोबर पीस आवश्यक असते. अरे चला आपण सगळेजण शांतते राहू, छान पद्धतीने राहू. त्याचबरोबर अंडरस्टँडिंग असते, की बऱ्याच वेळेस काय होतं, अ, प्रेम सांगितलं की प्रेम म्हणजे अंडरस्टँडिंग हा त्याच्यातला सगळ्यात मुख्य भाग त्यांनी सांगितलाय. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की पुढचा एखादा कसा बिहेव केला हे आपल्याला त्याच्या कधी कधी त्याच्या जागेवर जाऊन आपल्याला कळतं की तो तसा का बिहेव करतोय. की मग ह्या गोष्टी तुम्ही प्रेमामध्ये समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे हा जो मी त्यांनी सांगितलाय, मग प्रेम इन द सेन्स, नॉट ओनली आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट रिलेशन. प्रेम हे सगळ्यांभूती असलं पाहिजे आपल्या जगामध्ये. आपल्या सगळ्या सहकार्यांची ती सहानुभूती असली पाहिजे. ही जर सहानुभूती असेल तर सहानुभूती किंवा हे प्रेम याचा अर्थ तुम्ही अंडरस्टँडिंग पण ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर रिस्पेक्ट पण ठेवला पाहिजे. पण आपण त्याच्या विरुद्ध गोष्ट करतो. आपल्याला सहानुभूती किंवा प्रेम याचा अर्थ आपण पॉझिटिव्ह ठेवतो. म्हणजे पुढच्या व्यक्तीने माझं ऐकलंच पाहिजे. ओके, आणि मी सांगतोय तीच पूर्व दिशा आहे, किंवा मी सांगतोय त्यानुसारच ते बरोबर होईल, तरच त्याचं भलं होईल. त्यांनी माझं नाही ऐकलं मग त्याचं वाटोळ होईल. किंवा तो माझं का नाही ऐकत आहे, मी सांगितलं तसं का नाही ऐकत आहे. तर ही प्रेमाची भाषाच नाहीये, असं डॉक्टर जोस सांगतात. त्याचबरोबर प्रेम म्हणजे कंट्रोल नाही. ओके, म्हणजे याच्यावर शेर शायरी पण भरपूर आहे, पण तो पार्ट इथे जास्त डीप मध्ये आपण घेत नाहीये. पण कंट्रोल नाही, कंट्रोल, वी डोंट वॉन्ट टू कंट्रोल ऑदर्स. ओके, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण तो प्रयत्न करतो की अरे हा हे माझ्याच कंट्रोलमध्ये आहे, किंवा जर आपल्या काही इतके इन्सिक्युअर असतात की त्यांच्या ऐकलं नाही किंवा थोडंसं कंट्रोलच्या बाहेर गेलं तरी पण ते थोडे इन्सिक्युअर होऊन जातात आणि त्यांची चिडचिड व्हायला लागते.
ओके. तर मग इथे तुम्ही तसं स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे की मी प्रेम आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये गुडविल आहे, रिस्पेक्ट आहे, पीस आहे आणि अंडरस्टँडिंग आहे. दुसऱ्याला मेंटली ब्लेस करणे, हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी प्रेमामध्ये सांगितलंय. मेंटली ब्लेस करणे म्हणजे त्याचंही कल्याण हो, त्याला खूप छान सद्बुद्धी भेटो, असं तुम्ही सारखं सारखं सांगणंही गरजेचं आहे. त्या पद्धतीने त्यांनी एक सांगितलं की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही, तुमची रिॲक्शन तुम्हाला डिस्टर्ब करते. म्हणजे रिॲक्शनवर आपण एवढ्या वेळ बोललेलो आहोत की बऱ्याच वेळेस पुढचा आपल्याला कमी डिस्टर्ब करतो, पण आपली रिॲक्शन त्याविषयीची ती जास्त डिस्टर्ब करते. तर इमोशनली यासाठी तुम्ही डिटॅच व्हा, त्याबरोबर शांत राहा आणि आर्ग्यू करू नका. म्हटलंय मौनम सर्वत्र साधनम. बऱ्याच गोष्टी सगळ्याच बोलायची गरज नसते. आपण असं ठरवतो की नाही, मला आता मी लगेच रिप्लाय केला किंवा मी लगेच बोललो म्हणजे जिंकलो, असं नाही. तर काही गोष्टी थोड्या सहन करायच्या, की ठीक आहे मी नंतर उत्तर देईल किंवा मी बोलणारच नाही. थोडं बोलणार नाही इन द सेन्स की शांत राहील बुवा. आता मी काही उत्तर त्याच्यामध्ये देणार नाही. मग काही काळानंतर, काही वेळानंतर खरंच त्या प्रश्नाची उत्तर मिळायला लागतात. आणि पुढचे वाद टळतात. नाही तर मग उत्तराला उत्तर, शब्दाला शब्द हे वाढत गेल्यानंतर कन्क्ल्युजन तुम्ही ऍट द एंड बघितलं तर दोघांचा वेळ गेलेला असतो, दोघांची शक्ती वाया गेलेली असते आणि ऍट द एंड काहीच त्यात साध्य होत नाही. मग हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही शांत राहा, आणि शांत राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला सांगायचंय की कुठले प्रसंग माझ्या ऑफिसमध्ये येऊ द्या, माझ्या घरी येऊ द्या किंवा मी रस्त्याने जाताना येऊ द्या. इवन तुम्हाला माहिती असेल की आता मुंबईमध्ये एक घटना झाली. फक्त जागेवर बसायच्या बाबतीत लोकलमध्ये काहीतरी भांडण झालं आणि एकाने त्या एकाचा खूनच करून टाकला. म्हणजे एकदम ते रागारागात ते होऊन गेलं. तर अशा ठिकाणी पण तुम्हाला तुमच्या मनाला सांगायचं की काही जरी सिनेरिओ आला तर मी शांत पद्धतीने समजून घेईल, शांत पद्धतीने उत्तर देईल. बऱ्याच वेळेस गाडीवर जाताना पण आपण लगेच पुढच्याला जाऊन जोरात बोलतो किंवा सांगतो, "ए, तू पागल आहेस का, तुला कळत नाही का?" मग हीच हीच गोष्ट जर आपण हसून सांगितली आहे, तुम्ही बघून चला किंवा थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं, तरी पण तो प्रसंग आपण अवॉइड करू शकतो. पण हे तुम्हाला आधीच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगावं लागेल, कारण काही गोष्टी ह्या इन्स्टंट होतात. मग ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. मग इथे डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही, तर तुमची रिॲक्शन तुम्हाला डिस्टर्ब करत असते. आणि नंतर आपण म्हणतो, "अरे, उगाच डोकं लावत बसलो किंवा मी उगाच ही रिॲक्शन दिली, याच्यावर मी थोडं हसून सांगितलं असतं तरी झालं असतं." तर हे तुम्हाला आवर्जून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचंय, तरच ह्या गोष्टी हळूहळू त्या इनकरेक्ट होतील. कोणी रूड बोललं, तुम्ही शांत राहिलात तर पॉवर तुमच्याकडे येते. म्हणजे इथे त्यांनी उदाहरण सांगितलं की पुढचा खूप रागारागाने बोलतोय, तुम्ही पण रागारागाने बोललात तर तुमची किंमत राहत नाही, त्याची किंमत राहत नाही, झिरो होतो. पण पुढचा खूप मोठं मोठ्याने बोलतोय, रागाने बोलतोय, तुम्ही फक्त हा येस असं तुमचं म्हणणं आहे का, ओके ठीक आहे, भेटूया नंतर, असं जर म्हटलं की तो म्हणतात, उलट पुढचाच इन्सर्ट होऊन जातो, अरे हा इतका शांततेत बोलला आणि शांततेत निघून गेला. ओके. पण मग पुढे जाऊन असे उत्तर त्यांना नक्कीच मिळतात. तर हे जे डॉक्टर सांगतात ना, हे खरंच समजून घेण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. पुढे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. स्वतः अनहॅपी आणि इतरांना अनहॅपी करतात. ही एक मोठी कॅटेगरी आहे. म्हणजे काही लोक असे असतात की आपल्या सराउंडिंगमध्ये खूप निगेटिव्ह असतात. दे ऑलवेज टॉक निगेटिव्ह. ते कंप्लेंट करणारे असतात, गॉसिप करणारे असतात. तर डॉक्टर मर्फी असं सांगतात की अशा लोकांपासून सावध राहा. कारण तुमच्या सबकॉन्शियसला ते इझिली इन्फ्लुअन्स करतात. आता बघा, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, जर तुमच्या सराउंडिंग मध्ये निगेटिव्ह लोक असतील तर तुम्हाला इमिजिएटली ती ती गोष्ट बाजूला करायची, म्हणजे त्या लोकांपासून तुम्हाला हळू बाजूला निघायचं. जसं एक कालच एक प्रसंग घडला की माझं एका व्यक्तीबरोबर नाही पटलं आणि ती गोष्ट मला नाही आवडली. आता मला माहिती होतं ती गोष्ट माझी बरोबर आहे. ओके. आणि हे सगळं मला माहिती होतं, पण म्हटलं इफ आय ट्राय टू प्रूव्ह माय सेल्फ, माझं तरी पुढचं 1 ते 1.5 तास जाईल. ओके. आणि त्यानंतर सुद्धा मी डिस्टर्ब होईल, त्यापेक्षा मी ती डील क्रॅक केली आणि जे काही सॉरी ती डील थांबवली, की म्हटलं नाही, आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू. त्यांना त्यांचे पैसे रिटर्न केले आणि लगेच मी पुढच्या डीलला मागे लागलो. द थिंग इज दॅट की तुम्हाला असं कळतंय निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, तिथून त्या त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर पळा, त्या व्यक्तीपासून थोडं लांब राहा आणि हळूहळू ते काढा. असंही नाहीये की त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की तुम्ही दूर पळताय, ते पण तुमचं स्किल आहे. ते डॉक्टर सॉरी डेल कार्नेगीने सांगितलंय की कशा पद्धतीने दूर व्हायचं. नाही तू आहे, तू निगेटिव्ह आहे, मला तुझ्यापासून दूर जायचं, ते व्यक्ती दुखावलं जाईल, कारण तुम्हाला समाजात राहायचं. कधी परत हे डील तुमच्याकडे असू शकते, त्याच्यामध्ये इनडायरेक्टली होऊ शकतो. पण जर जिथे जिथे तुम्हाला वाटतं निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी, तिथून तुम्ही थोडासा पळ काढा.
त्याच पद्धतीने मी जसं सांगितलं की ऑफिसमध्ये पण काही वेळेस असं होतं की काही एक दोन लोक सारखं येऊन सांगायचं की हा आजार आलाय किंवा मग ह्या हॉस्पिटलमध्ये असं होतं तसं होतं किंवा माझा भाचा असं झालं तसं झालं. जेव्हा ते निगेटिव्ह बोलायचे तेव्हा मी तिथेच त्यांना सांगितलं की म्हटलं सर की तुम्ही जे म्हणताय ना की आय रिअली हॅव अ सिम्पथी फॉर दॅट, पण हेल्थ इश्यू असतील तर इथे प्लीज मला सांगत जाऊ नका किंवा निगेटिव्ह काही बातम्या असेल तर सांगत जाऊ नका. पुढे काही पॉझिटिव्ह गोष्ट असेल ज्याचा उपयोग समजा आपल्या ऑफिससाठी किंवा आपल्या समाजासाठी होत असेल नक्कीच सांगत जा. आणि तेव्हापासून त्या व्यक्तीला कळलं की मला निगेटिव्ह बोललेलं आवडत नाही. मग त्यानुसार त्या व्यक्ती नेहमी पॉझिटिव्ह बोलतात. निगेटिव्ह जरी बोलायचं असेल तर माझ्यासमोर ते बोलत नाही. तर जर ऑथॉरिटी असेल तुम्ही ते पण करू शकता. त्याचबरोबर तुमचा असा प्रश्न असू शकतो सर की समजा एक खूपच जवळची व्यक्ती तिला अवॉइडच नाही करू शकत आपण आणि तीच निगेटिव्ह असेल तर जोसेफ मर्फीने तसे उत्तर दिले की इथे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला सांगावं लागेल की तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात की ते निगेटिव्हनेस तुमच्यापर्यंत तुम्ही पर्क्युलेट होऊ देत नाहीये. मग यू आर गोइंग टू बी स्ट्रॉंग इन दॅट केस. मला माहिती हे निगेटिव्ह चालू राहील पण मी आय एम स्ट्रॉंग, आय एम नॉट टेकिंग दॅट सिरियसली आणि मी त्याच्या उलटच घेतोय. ओके, काही काही जण तुमच्या आयुष्यामध्ये असे असतात की ते खूप क्रिटिसाइज करत असतात सारखं, कारण यू नीड अ टाइम टू प्रूव्ह युअरसेल्फ. मग ही जी प्रोसेस असते या प्रोसेसमध्ये खूप जवळचे असतील किंवा तुमचे कोणी असू शकतील ते हे एक परीक्षा बघत असतात, तुम्हाला क्रिटिसाइज करत असतात, नावं ठेवत असतात. अशा वेळेस तुम्ही स्वतः, कारण तुम्ही अवॉइड नाही करू शकत आहे अशा लोकांना, तर मग अशा लोकांच्या वेळेस तुम्ही थोडं स्वतःचं मन तेवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे की आय एम नॉट गोइंग टू हॅम्पर विथ एनिथिंग, आय एम नॉट गोइंग टू डिफ्लेक्ट बाय एनिथिंग, आय एम सो स्ट्रॉंग दॅट आय विल फेस देम अँड आय एम नॉट गोइंग टू डिस्टर्ब माय पीस ऑफ माइंड. असं जर तुम्ही केलं तर तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. तर पहिला तर मुद्दा खूपच छान आहे की तुम्ही डायरेक्टली निगेटिव्ह लोकांना बाजूलाच काढा, त्यांच्यापासून दूर पळा. दुसरी गोष्ट नसेल तर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग करा. ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पुढचं त्यांनी म्हटलंय प्रॅक्टिस एम्पथी. अजून एक 2-3 मिनिटं घेतो फक्त. प्रॅक्टिस ऑफ एम्पथी म्हणजे काय? दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवणे. मी म्हटलं ना बऱ्याच वेळेस, काही वेळेस आपण पुढच्याला रागवतो आणि आपल्याला माहितीच नसतं की काय झालंय काय नाही असं. ओके, जसं एक्स वाय झेड व्यक्ती होती आणि ते पेमेंट बद्दल खूप डिले त्यांचा होत होता. आणि मग एक्स वाय झेड व्यक्तींना फोन केला, त्यांना रागवली की का होतंय, डिले होतोय, इतका दिवस झाला तुमचा. आणि खूप रूडपणे ती बोलत होती. मग पुढच्याने सांगितलं की म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी पेमेंट करायला पाहिजे म्हणे, पण 2-3 गोष्टी अशा झाल्या की माझी आई आजारी पडली. आताही मी आयसीयू मध्येच आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे पेमेंट पण अजून आतापर्यंत झालेला नाहीये. मग एवढं कळल्यानंतर पुढचा एकदम शांत झाला की बापरे, याच्या दुःखाच्या प्रसंगी मी याला या पद्धतीने करतोय आणि फार काही डिले झालेला नव्हता. मग काही वेळेस पुढच्याची बाजू आपल्याला माहित नसते, तर ती पण काही वेळेस आपण बाजू थोडं पेशंटली जर ठेवल्या, थोड्या काही गोष्टी ठेवल्या तर त्याही समजून घ्यायच्या. मी अजिबात म्हणत नाही ब्लँकली सगळ्यांवर हे ठेवा, म्हणजे ट्रस्ट ठेवा. ओके, यू फॉलो द प्रोसेस. कारण मी अशा काही गोष्टींमध्ये, मी आणि माझे पार्टनर अशा काही गोष्टींमध्ये आम्ही फसलो गेलोय. जवळजवळ 7 लाख ते 10 लाखाचा व्यवहार जो झालाय ते आमच्याकडनं झालाय आणि आम्ही फसलोय. इवन वी हॅव नॉट टेकन द चेक. ओके, आणि जेव्हा चेक घेतला तर पुढच्या व्यक्तीने सांगितलं की मी आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, आणि चेकची मुदत 3च महिन्याची असते. ती एक्सपायर झाली आणि नंतर जेव्हा म्हटलं टाकू तर ते व्हॅलिड नव्हतं. मग अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही फसलो आहोत. म्हणजे मग मी असं म्हणत नाही की पुढच्याला समजून घ्या म्हणजे मग तुम्ही ब्लँकली समजून घ्या. यू शुड फॉलो द प्रोसिजर. पण याच्यामध्ये पण एक वेळ असतो की ती सिंपती तुम्हाला दाखवता आली पाहिजे, पुढच्याची बाजू पण समजून घेतली पाहिजे. नाही तर पहिल्याच दिवशी नाही, मग आता मी तुला हेच करतो तेच करतो किंवा मग मला लगेच सगळ्या गोष्टी पाहिजे, तसं व्हायला नको. इव्हन घरामध्ये पण तुमचा तो पेशन्स पाहिजे की ही गोष्ट आज नाही झाली तर उद्या होईल. ओके, की मी माझ्या कामामध्ये बिझी होतो पण मी आज नाही करू शकलो पण मी उद्या करेल. कारण घरच्या मंडळींना माहित नसतं आपण किती बिझी, आणि आपल्यालाही माहित नसतं ते काय सफर करतात घरी. ओके, ह्या दोन्ही गोष्टींना थोडा पेशन्सची आवश्यकता असते. तर मग प्रत्येकाने एकमेकाला एकमेकाच्या जागेवर जर ठेवलं तर त्याचा उपयोग आपल्याला आपले प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी होतो. सो ट्रस्ट वाढवावा, रिस्पेक्ट वाढतो. ट्रस्टही वाढतो आणि रिस्पेक्टही वाढतो याच्यामुळे. त्याच्यानंतर अपिजमेंट सांगितलं त्यांनी की सतत हो म्हणणे, कन्फ्लिक्ट टाळणे. आता इथे असं म्हणणं आहे की तुम्ही जसं, म्हणजे खूप छान मुद्दा डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणताय की मग का हो सर तुम्ही म्हणताय की पुढच्याला क्रिटिसाइज नाही करायचं, कंडेम नाही करायचं, पुढचा आपला खूप छान वागतोय असं समजायचं आणि सगळ्याला हो ला हो करायचं, असंच ना?
मग डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की होला हो करायचं याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही फक्त होच म्हणा सगळ्याला. तो पुढचा चुकीचं करतोय तरी हो सर, कारण मला कन्फ्लिक्ट नकोय ना, म्हणजे मला त्रास नकोय, मला भांडण नकोय. तुम्ही होच म्हणतोय तर असं चालेल का? तर डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात मुळीच नाही. डॉक्टर जोसेफ मोर्फे म्हणतात पुट द थिंग्स ऑन टेबल. घरात सुद्धा मला काही वाटल्या, काही गोष्टी मला जर खटकल्या, तर आधी माझं असं होतं की ते डायरेक्टली भांडणंच व्हायचे, 2-2, 3-3 तास भांडणं व्हायचे. आणि नंतर मला कळलं, अरे आपण असं नाही, आपण शांततेत पण सांगू शकतो ना, की त्याचे प्रोज अँड कॉन्स पण सांगू शकतो. तर प्रत्येक गोष्टीला हो हो न म्हणता, समजा तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा असाल तरी सरांना तुमच्या सांगू शकतात, किंवा तुमच्या मॅडम असेल त्यांना सांगू शकतात की मॅडम तुम्ही घेतलेला निर्णय ठीक आहे, तुम्ही खूप छान पद्धतीने घेतलाय आणि आय रिस्पेक्ट दॅट. पण मला असं वाटतं की ह्या निर्णयामध्ये अशा अशा त्रुटी आहेत, तर त्याच एकदा तुम्ही मला वेळ द्यावा, मी एक 5 मिनिटं मला बोलायचं. तर त्या गोष्टी तुम्ही मांडणं, ठामपणे मांडणं, ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बघितलं बऱ्यापैकी, आता जो माझा अनुभव तर सांगतो. मी अशा डीलर्स बरोबर छान पद्धतीने डील करतो जे ठामपणे सांगतात मी आत्ता डिलिव्हरी देऊ शकतो किंवा डिलिव्हरी देऊ शकत नाही. पण अशा व्यक्तीबरोबर मी डिलिव्हरी नाही देऊ शकत की जो म्हणतो हा सर मी आता उद्याच डिलिव्हरी देतो, जे की इम्पॉसिबल आहे. म्हणजे वेग अपॉइंटमेंट देतात, वेग काय म्हणतात, वेग सांगतात की हा मी करून टाकेल. ओके, मग असा राग येतो. त्यापेक्षा सर हे बघा, ही प्रोसेस आहे, या प्रोसेसला मला 15 दिवस लागतील आणि मी तुम्हाला 16व्या दिवसापर्यंत हे देईल. त्याच्यामध्ये पण 1-2-3 दिवस मागे पुढे होऊ शकते. ही जर क्लिअरिटी असेल ना, तर पुढचा पण थांबतो. तेच आपण फक्त फॉल्स आश्वासनं दिली नाही तर होला हो म्हटलं, तर याच्यामुळे त्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने जातात आणि आउटपुट निघत नाही. तर तिन्ही गोष्टीमध्ये मी सांगतोय की होला हो म्हणणं चुकीचं आहे. तुम्हाला जर कळतंय ही गोष्ट चुकीची आहे, तर तुम्ही ती पुढे जाऊन सांगणं, शांततेत सांगणं गरजेचं आहे. पुढचा व्यक्ती नाही म्हटला तर त्याचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने घरामध्ये सुद्धा डायरेक्टली लगेच माझंच ऐकायला पाहिजे आणि मी ओरडूनच सांगायला पाहिजे, तर तसंही नाहीये. तुम्ही शांततेत पण सांगू शकतात. त्याच्यामध्ये पण वेळ ठरलेले असतात. आता सगळ्यांसमोर तुम्ही एकदम लगेच समजून सांगताय ते पण नाही चालत. म्हणजे सगळ्यांसमोर तुम्ही ओरडून बोललात तर ते नाहीच चालत. पण सगळ्यांसमोर तुम्ही म्हटलं हा आता मी तुला शांततेत समजून सांगतोय, हे पण नाही चालत. तुमच्या वेळा पण ठरलेल्या आहेत, तुम्ही केव्हा समजून सांगायला पाहिजे त्या पण तुम्ही समजून घ्या. आणि फक्त होला हो नक्कीच म्हणू नका. त्यामुळे योग्य गोष्ट ठामपणे तुम्ही नक्कीच सांगा. शेवटी समराईज करतो. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात लोकांविषयी चांगले विचार करा, क्रिटिसिझम टाळा, एम्पथी ठेवा, इमोशनल कंट्रोल ठेवा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, इनर स्पीच पॉझिटिव्ह ठेवा, म्हणजे स्वतःविषयी मनातल्या मनात पण पॉझिटिव्ह गोष्टी बोलत राहा. तुमचे रिलेशनशिप बाहेर तयार होत नाही, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तयार होत असते. तुमचं इनर वर्ल्ड बदलवा, की तुमचं आउटर वर्ल्ड आपोआप बदलेल. मग तुम्ही मनामध्ये किती स्ट्रॉंग आहात, किती पॉझिटिव्ह आहात, किती सिंपती तुमच्या मनामध्ये आहे, त्यानुसार तुमचं बाहेरचं पण जग बदलायला लागेल. तसा हा सुंदर चॅप्टर होता. तरी पण बऱ्याच गोष्टी आपण छोट्या छोट्या शॉर्टमध्ये घेतल्यात. तर अशा रीतीने हा कम्प्लीट झालाय. युअर सबकॉन्शियस माइंड अँड हार्मोनियस ह्युमन रिलेशनशिप. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला, याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ऍड ऑन करायचं आहे का, तर तुम्ही करू शकता. येस, एनिवन? बरं, समजला का? तसं मी बरेच उदाहरणं त्यात दिले. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. येस, प्रियदर्शनी मॅडम सांगा. थँक्यू डॉक्टर राहुल. असं बऱ्यापैकी समजलं की ऑल्दो थोडासा पार्ट आहे, पण प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन ऍडिशन होणार. सो हम्म. तोपर्यंत आता जसं तुम्ही लास्ट शेवटी बोलला इनर वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ आउटर वर्ल्ड. सो ते जसं जसं आपले जे थॉट पॅटर्न जसं आता इव्हन बिहेवियर बद्दल पण गोष्टी आल्या तर त्यात म्हणजे माझं आतापर्यंतचं लर्निंग असं होतं की आपल्यामध्ये असे काही पॅटर्न्स आहे आणि त्याच्यामुळे समोरची व्यक्ती तशी आपल्याला ट्रीट करते आहे. जर जसे ते पॅटर्न्स रिलीज करू तसं तसं त्यांचं बिहेवियर पण चेंज होईल. म्हणजे आता रिसेंटली माझा आणि माझ्या एका मैत्रिणीचं ती थोडी सिनियर आहे या फील्डमध्ये माझ्या. तर हे डिस्कशन झालं. तर त्यात एक माझ्याकडे आहे शेअर करण्यासारखं म्हणजे एक होपोनोपोनो प्रेयर म्हणून कदाचित येस. माहिती असेल तर ती सगळ्या आस्पेक्ट करता म्हणजे अप्लिकेबल होते. आणि माझ्या एक मेंटर आहेत बँगलोरमध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की आपण अलग अलग आस्पेक्ट करता त्याचा तो सहारा घेऊ शकतो आणि एक जनरल होपोनोपोनो ह्याच्यासाठी. आणि स्पेसिफिक जर असेल म्हणजे तर आपण असं म्हणू शकतो की माझ्यामध्ये काय इन्फॉर्मेशन अशी आहे की ज्यामुळे असं असं घडतंय आणि मग 4 सेंटेन्सेस आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी असं करायचे रिपीट.
तर ते याच्यात होतात म्हणजे 108 वेळा मिनिमम म्हणायचा दिवसात नाही एकदा. आणि हळूहळू येस. रिझल्ट आता मी अनुभव घेतलेला आहे, मला आलाय चांगला प्रत्यय. येस. ग्रेट, ग्रेट. तर थँक्यू. ऍक्च्युली ना मी पुढच्या पुस्तकाचा विचार करत होतो की त्याच्यामध्ये ही होपोनोपो टेक्निक घेता येईल का, त्यासाठी मी बुक पण सर्च केलं. 0 to 0 टाइम असं एक पुस्तक जो विटले यांचं आहे, ज्यांनी हवाईन टेक्निक तुम्ही सांगितली, होपोनोपोची ती सांगितली. पण मग पुढे असं कळलं की ती बेस्टच आहे, पण त्यासाठी तो सरावच लागेल. मग त्यासाठी एक सेशन जर आपण प्रॉपर ठेवलं तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याला चांगली कळेल. तर तसं पण एक मी विचार करतोय, इन्स्टेड ऑफ टेकिंग पूर्ण पुस्तक, तर त्याच्याऐवजी एक सेशनच जर आपण या पुस्तक विषय घेतलं आणि ही टेक्निक सगळ्यांनी समजून घेतली तर त्याचा खूप फायदा होईल. छान. हॅलो सर. पण हे खूप छान आहे, म्हणजे ही टेक्निक खरंच बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. याविषयी अजून डीप मध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे. किंवा आपण बघूया, मी जर कोणा अजून एखादा स्पीकर आपल्याला मिळाला तर मी नक्कीच त्याविषयी बोलेल. हा, येस, बोला, कोण बोलताय? सर मी बोलते सायली. हा, येस मॅम, बोला. सर मी सेम गोष्ट सांगणार होते. हो पोनोपोनो हम्म. टेक्निक आणि हा. अजून एक गोष्ट अशी करू शकतो. जेव्हा कोणी म्हणजे एखादा हार्श व्यक्ती आहे की ज्याला आपल्याला हम्म. सहनच करावं लागतंय, तर आपण मनातून विचार करू शकतो की ते चांगलं वागतायत. तर अशा पण गोष्टी चेंज होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात त्या घडतात. तर त्या व्यक्तीमध्ये तो बदल आपल्याला जाणवायला लागतो. येस, म्हणजे बरोबर. आपण मध्ये थॉट त्याला ते द्यायचे की ते पोलाइटली वागतायत किंवा त्यांची वागण्याची पद्धत बदलली आहे. आणि हो पोनो बद्दल म्हणजे मी पण करते, तर खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. येस. छान. मग नक्कीच तुम्ही पण सांगाल डिटेल नंतर. ओके. तर ते सगळ्यांना कळेल आणि त्याचे काही युट्यूबला व्हिडिओ आहेत ते पण आपण नंतर शेअर करू शकतो. छान. येस. अजून कोणाला बोलायचं आहे? अ, हो सर, मला सांगावं वाटेल. सर्वात पहिले चॅप्टर खरंच छान होता आणि समजला. आणि म्हणजे चॅप्टरनुसारच पार्टनरचं इमोशनली अवेलेबल असणं हे खूप महत्वाचं आहे. हो. हां, इमोशनली म्हणजे काय असणार? जेणेकरून अवेलेबल असणं. अवेलेबल म्हणजे इन द सेन्स समोरच्याला इमोशनली समजून घेणं. जसं की हा. समोरच्याचं अप्रिसिएशन करणं वगैरे, वगैरे. जसं तुम्ही येस. सांगितलं, कौतुक हो. करणं काही वेळेस किंवा काही खरंच आपलं जेन्युइनली चुकलं असेल, आपल्याला कळतं येतं. त्यावेळी आपण चूक कबूल करून स्वतःहून सॉरी म्हणणं वगैरे, वगैरे. बरोबर. नाही, ह्या गोष्टी हां, तर हे खूपच महत्वाच्या आहेत. येस. हो, बरोबर. हॅलो. हा, सर मी बोला, बोलू बोला. का? हो, बोला. हा. सर नेहमीप्रमाणे तुम्ही खूप छानच समजावून सांगितलं आहे चॅप्टर. फक्त हम्म. मला ना या ठिकाणी थोडस असा प्रश्न पडलेला आहे की हे सगळं आपण जेव्हा हळूहळू शिकत असतो तेव्हा आपण अंमलात आणतही असतो ती गोष्ट की आपण समोरच्या बद्दल आधीच मत न बनवणे किंवा हम्म. हम्म. समोरच्याचं आपण तो असाच वागेल असं गृहीत न धरणे असं आपण खूप ठरवलं. पण ऍट हम्म. टाइम्स असं होतं की आपण कितीही पाटीकोरी करून त्यांच्यासमोर उभं राहिलो किंवा हम्म. लागोपाठ 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा जरी उभं राहिलो, तरी जर समजा तोच पॅटर्न त्यांच्याकडनं रिपीट होत असेल, तर आपण काय करावं? हा खरं माझ्या दृष्टीने मोठा प्रश्न आहे. की म्हणजे हा, काही मग वेळेला लोकं सोडतच नाहीत म्हणजे असं. मग अशा वेळेला समजत नाही, की आपलं काही चुकतंय का आपण गृहीत धरत होतो तेच बरं आहे, की हा असंच वागेल. हा, नाही, मग त्यासाठीच आहे ना की आपण खरंच पाठीकोरी केली की नाही ते आपल्याला एकदा चेक करावं लागेल. ऍज पर डॉक्टर जोसेफ मर्फी, की आपल्या मनामध्ये आहे अजून त्या निगेटिव्हिटीज आहेत, त्यामुळेच तो पॅटर्न परत परत रिपीट होतोय, असं त्याचं कन्क्लुजन आहे. म्हणजे अजून आपण स्ट्रॉंगली थोडं ऍफर्म करणं गरजेचं आहे. स्ट्रॉंगली सबकॉन्शियस माइंडला सांगणं गरजेचं की नाही, माझ्याविषयी हे खूप छानच होत आहे आणि खूप छान पद्धतीनेच पुढचा वागतोय. तर ते गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. जसं इथे एक एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलं होता की आपण समजा एक ग्लास घेतला आणि त्या ग्लासमध्ये समजा आपण गढूळ पाणी ठेवलेलं आहे. ओके. आता हे गढूळ हा. पाणी आहे आणि मी जसं यांनी होपोनोपो सांगितलं, ग्रॅटिट्यूड सांगितलं, तर त्यानुसार त्या गढूळ पाण्यामध्ये मी माझा टॅब ओपन केला
आणि खूप छान पद्धतीने पाणी टाकतोय. तर मला असं वाटतं की माझं हे गढूळ पाणी जे आहे त्याच्यामध्ये मी चांगलं पाणी टाकतोय तर आता लगेच चांगलं होऊन जाईल. कारण मी चांगलं पाणी टाकतोय ना. त्याच पद्धतीने ग्रॅटिट्यूड हम्म. करतोय, मी खूप छान म्हणतोय तर आता लगेच चांगलं होईल. पण आधीचं ते गढूळ पाणी बरंच खोल आहे ना, खूप वर्षापूर्वीचं आहे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही टॅब ओपन करा, की ते पाणी त्या गढूळ पाण्यामध्ये मिक्स होतंय. तो टॅप कंटिन्यू चालू ठेवा. मग तुम्हाला असं कळतं 3, 4, 5, 6 मिनिटानंतर ते गढूळ पाणी पूर्ण निघून जात आहे. मग राहतंय ते फक्त तुमचं स्वच्छ पाणी. मग याला वेळ लागू शकतो. त्यामुळं ही प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्यू ठेवायची आणि नंतर ऑटोमॅटिकली ते बदल घडतील. दिस सजेशन इज ओनली ऑल्सो फॉर मी. कारण याला वेळ लागतो. ही प्रॅक्टिस याला आपल्याला विश्वास या प्रोसेसवर ठेवावा लागेल. ओके ओके ओके. येस. थँक्यू सर. येस मॅम, येस. थँक्यू. आता बऱ्यापैकी सगळ्यांनी खूप छान याच्यामध्ये सहभाग घेतला. अ, त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. आणि तसंच आपण उद्याही पुढचा चॅप्टर घेऊ. पुढचा एक खूप छान चॅप्टर आहे. नाईस सेशन. 1-2 मेसेज आहे फक्त ते वाचूया. थँक्यू, गुड नाईट. इट विल टेक टाइम अँड खूप जास्त पेशन्स लागतील. खूपच छान सेशन. थँक्यू सो मच. येस. तर पुढे पण आपण कंटिन्यू ठेवूया. लवकरात लवकर आता 4 सेशन्स राहिलेत. 4 सेशन कंप्लीट करूया. आणि पुढचं कुठलं पुस्तक घ्यायचं वाटलं तुम्ही पर्सनली मला मेसेज करा. नाहीतर मी ठरवतोय कुठलं घ्यायचं. मी ते पोलमध्ये घेईलच. ओके. पण तुमचं काही एखादं हटके बुक असेल, तुम्हाला वाटत असेल हे घ्यावं आणि विच इज व्हेरी प्रॅक्टिकल अँड विच इज व्हेरी हेल्पफुल, तर तसं मला तुम्ही सजेस्ट करू शकता. तर इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.